एका कलावंतींची रहस्यमय कथा, माळाखाली दडलेले 7 सोन्याचे हंडे आणि आजपर्यंत न उलगडलेले एक गूढ कोडे. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमय ठिकाणापैकी एका ठिकाणी, तर ते आहे कोड्यांचे माळ. हॅलो एव्हरीवन. तर आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील मणे राजुरी जवळ असलेल्या कोड्यांचे माळ या अनोख्या आणि रहस्यमय ठिकाणी. पहिल्या नजरेत ही फक्त दगडाची रचना वाटते, पण स्थानिक लोककथा, रहस्य आणि इतिहास यांचे एक अनोखे मिश्रण या ठिकाणी पाहायला मिळते. या कोड्याच्या निर्मितीच्या मागे 2 रहस्यकथा आहेत. त्या 2 रहस्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. हे सांगली जत कोटेमंगळ हायवे आहे आणि इथूनच हा योगेवाडीसाठी रस्ता जातो आणि त्या रस्त्यालगतच हे कोडे आहे. असे म्हणले जाते की हे एक रहस्यमय ठिकाण आहे आणि आजपर्यंत हे कोडं कुणालाही सुटलेले नाही. तर आज आपण हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि इथं तुम्ही बघू शकता पूजा विधी वगैरे केली जाते. चला तर आपण आता हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला इथून आज जायचं आहे. आज जाण्यासाठी इथून एकच मार्ग आहे आणि असं वर्तुळाकार दिशेत फिरत फिरत आपल्याला ह्या सेंटरमध्ये पोचायचं आहे आणि इथून परत यशस्वीरित्या बाहेर पडायचं आहे. स्थानिकाच्या म्हणण्यानुसार पूर्वी कोड्याचे माळ यापेक्षा खूप मोठा होता. स्क्रीनवर दिसणारा हा फोटो त्याच्या संभाव्य जुन्या स्वरूपाची कल्पना देतो. कालांतराने अनेक दगड हलवले गेल्याने आज या प्राचीन रचनेचा फक्त काही भागच शिल्लक राहिला आहे. आता ह्या खोड्यामध्ये काही चकवे देखील आहेत. तर पहिला इथे एक चकवा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथून 2 रस्ते जातात. एक रस्ता डावीकडे जातो तर दुसरा रस्ता उजवीकडे जातो. पण लोकांनी दगड हलवून एक इथला रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे जो दुसरा रस्ता आहे आपण तिथून निघणार आहोत. आणि दुसरा चकवा इथे आहे. इथे पण 2 रस्ते जातात. एक रस्ता डावीकडून तर एक रस्ता उजवीकडून. तो आपण जो पहिला रस्ता आहे त्या रस्त्यातून जाणार आहोत. आता तुम्हाला मी म्हटलं होतं की या ठिकाणाबद्दल एक रंजक आख्यायिका आहेत. त्यातील एक म्हणजे स्थानिकाच्या म्हणण्यानुसार या कोड्याच्या माळाखाली 7 सोन्याचे हंडे पुरलेले आहेत. असे म्हणतात की हे हंडे शोधण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत कोणालाही ते सापडले नाहीत आणि नाही हे कोडे सुटलेले आहे. हे दगडी कोडे पाहिल्यानंतर अनेकांना महाभारतातील चक्रव्यूहाची आठवण येते, कारण या रचनेतील गोलाकार वळणे आणि आत जाणारा मार्ग चक्रव्यूहासारखा भासतो, ज्यामुळे अभिमन्यूला आपला जीव गमवावा लागला होता. आणि ह्या कोड्याबाबतीत काही अंधश्रद्धासुद्धा आहेत. जर ह्या कोड्यातील दगड हलवले तर दुसऱ्या दिवशी ते दगड आहे त्या स्थितीत आहे त्या जागेत परत येतात. आणि अजूनही अमावस्येच्या रात्री ह्या ठिकाणाहून जाताना लोक घाबरतात. आता तुम्ही पाहू शकता मी हे कोडे यशस्वीरित्या सोडवले आहे. पण पूर्वीच्या काळी हे कोडं सोडवणे अशक्य होते. आता लोकांनी काही दगड हलवल्यामुळे हे कोडे सहजपणे सोडवता येते. जर कोड्याचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर ह्यात आत जाण्याचा मार्ग तुम्हाला व्यवस्थितरित्या सापडतो. आणि पूर्वीच्या काळी हे कोडं सोडवण्यासाठी काही नियम देखील असू शकतात. जसं की ज्या रस्त्याने तुम्ही आत गेला त्याच रस्त्याने माघारी यायचं. आणि जर 2 लोक हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या दोघांची भेट होता कामा नये. आणि जर कोडं सोडवण्यासाठी आत गेले असताना मागे वळून बघायचं नाही. असे बरेच नियम त्या काळी ह्या कोडे सोडवण्यासाठी असतील. आता ह्या कोड्याच्या मागे 2 दंतकथा होत्या. त्यातील एक तर तुम्हाला मी सांगितली आहे. आणि त्यातील दुसरी रहस्यकथा मी तुम्हाला आता सांगणार आहे. ती म्हणजे कलावंती नावाची एक तमासगिरी होती आणि ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिच्या मागे 2 सावकार लागले होते. मग कलावंतीने त्यांना एक कोडे घातले की हे दगडाचे कोडे घातले आणि सांगितले की हे कोडे जे कोणी पहिला सोडवेल ती त्याची. दोघांनीही अथक प्रयत्न केले ते कोडे सोडवण्याचे, पण दोघांनाही ते कोडे काही सुटले नाही. असे म्हटले जाते की त्या काळी खूप लोकांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, पण ते कोणालाही सुटले नाही. पण आता लोकांनी इथे दगड हलवल्यामुळे हे कोडे सोडवणे खूप सोपे आहे. जरी ह्या कोड्याचे व्यवस्थित निरीक्षण केले तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे कोडे सोडवण्यात यशस्वी होऊ शकता. कदाचित कलावंतीन आता इथे नसेल किंवा सोन्याचे 7 हंडेही नसतील. काळ बदलला, लोक बदलले, पण त्या दगडामागे लपलेले रहस्य अजूनही अनुत्तरित आहे. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कलावंतींचे कोडे सोडवायला आवडेल. चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी एका नवीन रोमांचक अनुभवासोबत.